सो हे गाईज, आत्ता मी कॅमेरा चालू करतो 2 वाजता. माझा आहे पेपर. कालचा पण ब्लॉग अपलोडच व्हायचा आहे, संध्याकाळी होईल. माझा आहे पेपर, एकच पेपर आहे बॅक लागलेला, जनतामध्ये आहे. मी जनता समोर उभा आहो. सो पेपर देऊ, संध्याकाळी कंटिन्यू करू 5:30 नंतर. तेजे आला तर तेजेला भेटू. सो बाय. तोपर्यंत थोडंसं नर्वस सॅड आहो. सकाळपासून कॅमेरा नाही खोललो, थोडीशी पतंग उडवली, थोडासा अभ्यास केला, चिटिंग बिटिंग काही कापल्या नाही मी ना. बाय. सो बाय गाईज. जनतामध्ये मी पहिल्यांदा जनतामध्ये आलो. मी नाही तर बाहेरूनच पाहत होतो ग्राउंड बिलकुल. आज पहिल्यांदा मी जनतामध्ये आहो ना. ते मागचे दादा विचारत होते मला, एवढा अनपडाव का मला कॉलेजही नाही माहीत. मी मागच्या बिल्डिंगमध्ये घुसता. माझा पेपर इकडच्या बिल्डिंगमध्ये आहे, जनताच्या. सो जाऊ आता हॉल तिकीट धरून. अर्धा तास बाकी आहे, बघू तोपर्यंत का होते अर्बन मध्ये. सो बाय. बाय पब्लिक. कॉलेजमध्ये शूट करता मला लाथा बसेल नाही तर शिक्षकाच्या. हे देखो वायसीएमचा पेपर आहे माझा. आईच्या गावात एक्झाम हॉलमध्ये माझं एक्झाम आहे. लिंबाचे झाडं, ऑक्सिजनची खाण. बोक्कात मी डायरेक्ट बाहेरच आलो का. माझ्या मामानं मला इथंच सोडलं, मी इथून असं आलो. जनता कॉलेजमध्ये आहो मी. सो देऊ पेपर, पाहू का होते तर. बाय. संध्याकाळी कंटिन्यू करू. तेजा आला तर येईल, नाही तर मामा येईल. त्रिनिती बाल रुग्णालय, दॅट मीन्स मुठाळ डॉक्टरचा दवाखाना आहे. लहान मुलांना आणू शकता, मी पण तिथंच जातो लहान आवाला. चला बाय. सो हे गाईज व्हॉट्सअप. मी आत्ता नाही का जनता विद्यालयात आहो न, जनता महाविद्यालय का म्हणते, जनता कॉलेज चौक वर्रा नाक्याच्या नंतर. माझा पेपर होता, पेपर सुटला जस्ट. मी बघितले असेल तुम्ही, मी जनता कॉलेजमध्ये आहो. सो बाय बाय बाय. पेपर होता, त्याच्या प्रिपरेशनसाठी मी ना कालही व्हिडिओ नाही बनवला, आजही व्हिडिओ बरोबर नाही बनवला. कालही छोटा अर्धवट होता. मी आता तोच व्हिडिओ अपलोड करीन, एक्सपोर्ट करायला ठेवला होता मी. पेपर होता तर आजचे ना कालचे इनकम्प्लीट होते व्लॉग्स, तर त्याच्यासाठी माफ कराल. सो मी बघतो थोडंसं, मला आणखी इम्प्रूव्ह करतो. तोपर्यंत सपोर्ट करा तुम्ही. बाय. सो पब्लिक, मामाचाही फोन आलता ना तेजसचाही फोन आलता. तेजसचा फोन आला, मी त्याला लावला फोन. मग त्याला म्हटलं भाई, म्हटलं पेपर सुटला माझा. भी पिटबुल. सो माझा पेपर सुटला म्हटलं. तो म्हणे थांबत असेल थांब, मी 15-20 मिनटात येतो. मामाचं तेच हे होतं. मी म्हणजे येतो म्हणे, पण मी म्हटलं नका येऊ, राहू द्या, तेजस येतो म्हणे. म्हटलं ठीक आहे, तेजस येईल, त्याचा वेट करू आपण, किती वेळात येते किती वेळात नाही. सो तब तक के लिए सपोर्ट करू नये, तेव्हापर्यंत वेट करा तुम्ही पण, मी पण वेट करतो. बाय. व्हॉट्सअप. तर संख्याचा फोन आला होता, त्याला माहीत पण नाही. सकाळी पण मिस कॉल आला एक 6-7 वाजता ना. आत्ता पण आला होता आत्ता पण म्हणजे 2:30 वाजता. तर मी म्हटलं भाऊ अर्धा तास बाकी आहे, पेपर चालू होणार आहे माझा. सो प्लीज स्पेस दे म्हटलं मला, कारण हॉल तिकीट धरून मी रूम शोधत होतो. ठीक आहे भाऊ म्हणे, ब्लॉग बनवून टाक म्हणे एक्झाम हॉलमध्ये. मी म्हटलं भाऊ इथं कसा ब्लॉग बनवून, माझा ब्लॉग बनवून जाईल. तरी पण मी ना ब्लॉग बनवला एक्झाम हॉलमध्ये पण. सो बघितले असेल तुम्ही न. संख्याचा फोन आला तर ठीक आहे म्हणे, पेपर दे म्हणे, मग बोलू आपण म्हणे, बाय म्हणे. तर मी पण तुम्हाला बाय म्हणतो. तर तेजाची वाट बघू आपण. वेट करत आहो. आला नाही. वेट करता. सो चंद्रपूरची पब्लिक, मी काय ठरवलं माहीत आहे का, तेजस येतपर्यंत वेट करण्यापेक्षा जर होत असेल तर एका जागी जाऊ आपण. दोस्त है मेरा, उसको मिलने जाएंगे. जर होत असेल तर तेजा येतपर्यंत, तेजा आलं तर त्याला पण डायरेक्ट तिथेच बोलो. सो बे यार फोनच तर आला. मी जाणार होतो मित्राकडं,
इतक्यातच आहे तो मित्र. नेक्स्ट टाइम दाखवेल. त्याच्याचा फोन आला होता, तर त्याला यायला किती वेळ आहे माहिती नाही. जर मी तिथं जाईल तर तो मला शोधत राहील, त्याच्यामुळं नको शोधायला. त्याचा वेट करतो मी अजून वापस जनता कॉलेज जाऊ. तो जातो मी, वेट करतो. बाय. आला तेजा आला. सब्र का फल मीठा होता है. सॉरी मी तुला त्रास दिला. मामा म्हणे येतो म्हणे, पण तुला त्रास नाही देऊ तर मग कोणाला देऊ. माय गॉड. दुबारा फोन कर सांगतो. का काही नाही. दुबारा फोन करीन ना, त्रास तुलाच देईन. बे कटिंग केला तू. वे बाप, माझ्या मागून 2 वेळा 3 वेळा कटिंग करून घेतला. मी राहिलो असाच. हे घर मस्त आहे रे. घर नसल काही असेल पण बिल्डिंग मस्त आहे. ठीक आहे. तिथंच होतो आत्तापर्यंत त्या कारपाशीच. मग मी माझ्या गाईजला म्हटलं काहीतरी दाखवतो म्हटलं. तुझा फोन आला तर मी पलटून येतच होतो, तर तू आला तुर्र. पैदल का फरक पडतो. तू कोणत्या गावी यायचा. अरे निघलो असतो ठीकही आहे. क्लासला नाही गेला का तू आज. सो गाईज आम्ही आता ह्या कोणत्या तरी गल्लीतून आहो. मला गल्लीचे नावं नाही माहीत. ना इकडे बंगले मोठे मोठे. माझ्या मागं समोर बंगले आहे. कुठे पतंगी बी उडवत आहे. आले पडून बिडून जाईल त्या बिल्डिंगला. कडकडी नाही काही नाही. मागं मंदिर आहे, हनुमान मंदिर. हनुमान तिथे दिवसा बदकर आहे. ते बरं या गल्लीत तेव्हा याल तर पाहून घ्याल. मित्रांनो मी नाही याला त्रास दिला थोडासा. त्रास द्यासाठीच मी पैदा झालो. आज मकर संक्रांत आहे मित्रांनो, पण माझी मकर संक्रांत आहे का एक्झाम हॉलमध्ये गेली. भाई हळू चालवत जा, कारण कट्टे मग मांजा लोक सपकन गड्यातूनच टाकून देते. जा फक्त. तो पतंगीची स्पर्धा चालू आहे. छान रोड सोडले आम्ही. खंडरमधून टाकला होता यांना. बांबोडे हॉस्पिटल. मामाचा फोन आला. तेजस आला का म्हणे. तेजस नाही आला तर तेजू येईल का मग. अंडर कन्स्ट्रक्शन कामं चालू आहे बिल्डिंगचे. अंडर कन्स्ट्रक्शन. मुझे पागल बना दे. हेवाय पतंग. हेवाय पतंग आहे. नगीनाबाद रामनगर पतंगी उडते. पण आज माझा दिवस खराब गेला मकर संक्रांतीचा. माझा पेपर होता. अकेला लड़का दिखा नहीं, हॉर्न मारना चालू कर दिए. वैसी चिच्चा. सो बाय गाईज. होप करतो आजचा अर्धवट ब्लॉग तुम्हाला छान वाटला असेल. बाय तेजस. पांढरी एनएस पण छान नाही दिसत. Sides chilling till the end. Fires burn, eyes turns, opposites can end. Living moments burn, kiss again. Bye public. मुतून झोपाल. बाय. गुड नाईट. Bye.